मला वाटलं नव्हतं बहीण ह्या नागपूरच्या मेट्रोमध्ये आपल्या महामंडळच्या बस सारखीच गर्दी भेटन म्हणून. तर सगळ्याले राम राम, मी करण आज सकाळीच केली मी ना नागपूरला जायची तयारी. कारण तर काही दिवसापूर्वी मी जे नागपूरवरून पार्सल आणलं होतं घरी, तेच आज मला वापस नेऊन पोचवायचं होतं. आता गोष्ट करता मी ताईची, जिले आणतानी तिनं तर आमच्यासाठी काही खाऊ नाही आणला, पण तिले नेतानी आता आम्ही थैले भरभरू खाऊ देतो. आखरी मग सब थैले गेले भरून झाल्यावर इकडे ताईची मी तयारी झालीच होती. मग तिले घेऊन पहिले तर आम्ही इकडे येऊन गेलो खव्याच्या दुकानामध्ये आपल्या गावचा फेमस खवा घ्यायला. इथून मग आजीनं बढिया खवा गिवा घेऊन दिला बा आम्हाला. मग ह्या बसमध्ये बसून आम्ही निघालो यवतमाळच्या रस्त्यानं. आता आम्ही कुठपर्यंत पोहोचलो, नागपूरला आले किती टाइम लागन हेच ताई आता भाऊजीले सांगत होती. तोपर्यंत आम्ही इकडे यवतमाळच्या बस स्टँडवर बी पोहोचून गेलो. आता इथच्या फलाटावर पाहतो तर नागपूरची एकही गाडी नव्हती. मग म्हणलं आता जेही गाडी लागन त्याच्यात गर्दी जास्तच होईल, पण ते बरं झालं का आज नागपूर जाणारे लोक जरा कमीच होते. पण एक गोष्ट आहे, आमची बस जशी वर्ध्याला पोहोचली तिथून बहीण या पावसानं बस सोबत रेस लावली, पण विचारा इकडे बुटीबोरी येतपर्यंत हारून गेला. आखरी मग आम्ही पोहोचून गेलो नागपूरच्या छत्रपती चौकात. तिथं मग ताईले मीनं म्हणलं आज काहीतरी तुफानी करू, तू मला आता मेट्रोनच घरी घेऊन चाल. तिनं मग पहिले तर लोकमान्य नगरच्या 2 तिकिटा काढल्या. इकडे स्टेशनवर पाहतो तर पूर्ण ब्लॅक कॅट गँगचाच आतंक होता. हे पोरं आता रोजच्या रोजच बहीण मेट्रोनं इकडल्या तिकडे जात असन, लेकायची मजा आहे. आणि मी बहीण जीवनात पहिली वेळास ह्या एस्किलेटरवर चढलो, तशी मजा तर बहुत आली. आणि आखरी पाय ठेवतानी जॅक स्पॅरोवाली फिलिंग घेऊन तर माझा दिवसच बनून गेला. मग आखरी आलो बा इकडे स्टेशनवर. पाहतो तर आमच्या गाडीचा काही पत्ता नव्हता. पाहता पाहता इकडे दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पहिली गाडी येऊन गेली, पण आमची गाडी त्याच्यानंतर आली 10-15 मिनिटानं. मग चढलो बा त्याच्यात. पहिले पहिले तर भल्ली गर्दी होती, उभंच राहा लागलं, पण 2-3 स्टॉप गेले मग कुठं बसायला भेटलं माणसाले. तसा या मेट्रोचा अनुभव ते एकदम बढिया होता. मजाक नाही असं वाटून राहिलं होतं का त्या मेट्रोच्या बाहेरच नाही निघाव. पण आता स्टेशन सगळे जवळ जवळ असल्या कारणानं लवकरच इकडे लोकमान्य नगर बी पोहोचून गेलो. आणि तिथून येऊन गेलो भाऊजी सोबत त्याच्या घरी. मस्त मग हातपाय घेऊन धुतले, मस्त बसलो. इकडे पाहतो तर जॅक्सन बी बसूनच होता, त्याच्यासोबत थोडासा टाइमपास घेऊन केला आणि त्याला घेऊन मग माडीवर आलो. तर चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू आता.